झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे। पालकमंत्री पदाच्या संदर्भातला निर्णय हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा आहे। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या महायुतीतील वाद अजूनही मिटलेला नाही। 17 ऑगस्ट रोजी धुळ्यात झालेल्या एका कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री आपणच होणार असा दावा करताच राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या। या वक्तव्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला नवेच वळण मिळाले आहे। मी नाशिकला मला बोलवलं असतं, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे। जळगाव माझा जिल्हा आहे, पण धुळेकरांचा महाजन यांच्या या दाव्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 18 ऑगस्ट रोजी मंत्री दादा भुसे यांनी मात्र यावर मिश्किलपणे हसून प्रतिक्रिया दिली। त्यांनी सांगितले की नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल। कारण कालच मंत्री गिरीश महाजन यांनी या ठिकाणी धुळ्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी मला असं वाटतं की आम्ही काही गोष्टींना खूप जास्ती महत्त्व देत असतो। मी वेळोवेळी सांगितलेलं आहे, पालकमंत्री पदाच्या संदर्भातला निर्णय हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा आहे। ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। आता 15 ऑगस्ट ध्वजारोहण मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी आदेशित केलं। अमरावतीला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जबाबदारी दिली, तिथं ती जबाबदारी पार पाडली आणि म्हणून या संदर्भामध्ये ते जे निर्णय करतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल। एकूणच काय, नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याऐवजी महाजनांच्या दाव्याने आणि भुसे यांच्या मिश्किल प्रतिक्रियेमुळे हा वाद अधिकच रंगत चालल्याचे दिसते आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।